नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. कृपा करून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. वाटल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, आज फार महत्त्वाचा विषय आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. आपण पाहतो, ज्यावेळी आपण कोर्टाची पायरी चढतो त्यावेळी फक्त वकिलालाच फी द्यावी लागते का दुसरे खर्च जास्त होतात. तर महत्त्वाचा मुद्दा आपला व्हिडिओमध्ये आहे, कोर्टाची पायरी चढत असताना इतका खर्च का येतो आणि कशासाठी येतो. तर मित्रांनो, हा फार व्हिडिओ महत्त्वाचा आहे, कारण तुमच्या लक्षात येईल की कोर्टाची पायरी चढत असताना वकिलांची फी दिली म्हणजे काम आपलं झालं असं होत नाही. आणि ज्यावेळी आपण कोर्ट केस संपली जाते त्यावेळी आपला कितीतरी लाखात कोटीत खर्च झालेला असतो. मित्रांनो, महत्त्वाचा पहिला मुद्दा, ज्यावेळी आपण कोर्टामध्ये एखादी केस दाखल करत असतो. आता आपण थोडक्यात समजून घ्या. तुम्हाला कुणी चेक दिलेला असेल, त्यामध्ये 138ची केस तुम्ही दाखल करू शकता 138 कलमाखाली. त्या चेकचे केस दाखल करत असताना एक म्हणजे दाखल करत असताना जो कागदोपत्री खर्च असतो तो तुम्हाला करावाच लागत असतो. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोर्ट फी स्टॅम्प हा भरावा लागतो. जी काही रक्कम समजा 10 लाखाचा चेक असेल तर सुरुवातीला तुम्हाला 20,000 रुपये हे कोर्टात भरावे लागत असतात. त्याची कोर्ट फी स्टॅम्प घेऊन स्टॅम्प जोडावे लागत असतात. हा फक्त तुमचा समजा आता ऑनलाईन सिस्टीम असल्यामुळे तिथं थोडं तुमचं खर्च होत असतात. साधारण एक 25,000 रुपये हे जरी कोर्टाचा जरी खर्च झाला तर त्यानंतर महत्त्वाची गोष्ट येते, दुसरा मोठा खर्च येतो तो तुमची वकिलांची फी. मग तुम्ही तुमच्यामध्ये जे काय वकील फी ॲग्रीमेंट झालेला असेल दोघांच्यामधलं, क्लायंट आणि वकिलांच्यामधलं, हा दुसरा महत्त्वाचा खर्च येतो. त्यानंतर मित्रांनो, जर डोमेस्टिक व्हायलन्स किंवा घटस्फोटाची केस असेल तर ह्या केसेसमध्ये ज्या पद्धतीनं कोर्टामध्ये केस दाखल केल्यानंतर जी काय स्टॅम्प ड्युटी असेल, जे काय तुमचं कागदोपत्री खर्च असेल, त्यानंतर वकील फी दिल्यानंतर त्यामध्ये निशाण पाच येते किंवा जी महिला असते ती पोटकीचा दावा त्यामध्ये दाखल करावा लागत असते. त्यानंतर मेन मुद्दा जो घटस्फोटचा किंवा डोमेस्टिक व्हायलन्स हा बाजूला राहतो आणि जे काम चालतं ते इंटरव्ह्यूवर चालतं, म्हणजे पोटगीसाठी काम चालतं, त्यासाठी सेपरेट खर्च द्यावा लागत असतो. आता दरम्यानच्या काळामध्ये केस अशा पद्धतीत जर तुमची डोमेस्टिक किंवा घटस्फोटची असेल की पत्नी ही मेडिकल अनफिट आहे, म्हणजेच मानसिक स्थिती संतुलन तिचं बिघडलेलं आहे, तर अशावेळी तुम्हाला ते सिद्ध करण्याची तुमची जबाबदारी असते. आणि त्यावेळी तुम्हाला एक्सपर्ट जे डॉक्टर असतात त्यांना नोटीस काढून किंवा त्या पत्नीची कुठं ट्रीटमेंट चालू आहे त्या डॉक्टरांना नोटीस काढून त्यांना बोलवून घ्यावं लागत असतं. आणि अशा एक्सपर्ट डॉक्टरांची फी ही जास्त असू शकते. त्याच पद्धतीनं दिवाणी दाव्यामध्ये तुम्हाला जर अंगठा किंवा आवाज हे तपासायचे असतील फॉरेन्सिक लॅबकडून, हे जर तपासणी करायचं असेल तर त्यासाठी एक अमाप खर्च तुमचा होऊ शकतो. त्याच पद्धतीनं समजा जमीन वाटपाचा दावा असेल आणि ज्या जमिनीमधील तुम्ही वाटप मागितलं असेल सरस निरस मानाने करून, समजा त्या ठिकाणी जर ती जमीन त्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला विकलेला असेल, दुसऱ्यानं तिसऱ्याला विकलेलं असेल, तिसऱ्यानं चौथ्याला विकले असेल, जो काही खरेदीपत्र झाला असतो त्या प्रमाणात तुम्हाला कोर्टामध्ये स्टॅम्प ड्युटी ही भरावी लागत असते. म्हणजे हा एक जादा खर्च तुम्हाला कोर्टामध्ये भरावा लागतो. अशा पद्धतीनं अनेक खर्च तुम्हाला कोर्टामध्ये करावे लागत असतात. जसा तुमच्या दाव्याला जादा वेळ लागेल तसा तुम्हाला अनेक अर्ज त्यामध्ये येत असतात आणि त्या प्रत्येक अर्जावर तुमच्या वकिलांना म्हणणं द्यावं लागतं, तो अर्ज चालवावा लागत असतो. आणि त्यासाठी लागणारी तुम्हाला जी काही कागदपत्र सरकारी कार्यालयातून काढावे लागत असतात, मग त्यामध्ये जाणारा येणारा वेळ, कार्यालयामध्ये कागद काढणारा लागणारा पैसा, तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी जे कोर्ट असेल
मग तालुका लेवलचा असेल, जिल्हा लेवलचा असेल किंवा हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, तिथं जाण्याचा खर्च, तिथं राहण्याचा खर्च तुमचा वकील तुमच्यावर असेल तर त्यांचा संपूर्ण राहण्याचा, जेवण्याचा, काम चालवण्याचा खर्च, हे खर्च वकील फीमध्ये बसत नाहीत. हे एक्स्ट्रा तुम्हाला खर्च करावे लागतात. त्याच पद्धतीनं समजा तुम्हाला ॲफिडेविट घालायचा असेल किंवा एखादा साक्षीदार द्यायचा असेल, त्यावेळी तुम्हाला जादा खर्च करावा लागत असतो. समजा तुम्हाला एक्सपर्ट साक्षीदार द्यायचे असतील तर त्यांचं मानधन असेल किंवा त्यांचा जाण्याचा खर्च असेल, हे तुम्हाला इथं जास्त खर्च द्यावा लागेल. समजा तुमच्या केसमध्ये, क्रिमिनल केसमध्ये डॉक्टरांना कॉल करायचा असेल, इंजिनियरांना कॉल करायचा असेल किंवा अन्य कोण बँक अधिकारी असतील, अनेक जे समाजामध्ये लोक असतात, तुमच्या केसच्या रिलेटेड जर काही काम असेल, त्यांना जर कॉल करायचा असेल तर तुम्हाला तिथं खर्च करावा लागत असतो. दिवाणी दाव्यामध्ये प्रामुख्याने ज्यावेळी तुम्हाला सरस निर्माणाने वाटप करून किंवा अतिक्रमणचा ज्यावेळी दावा तुम्ही दाखल करताय, त्यावेळी फक्त अतिक्रमण काढून ऑर्डर झाली म्हणजे तुम्हाला शेजारचा किंवा प्रतिवादी तुम्हाला जमीन देणार हे गृहीत धरून चालत नाही. तर त्यासाठी काय करावं लागत असतं, तुम्हाला मेहरबान कोर्टाकडून अतिक्रमण काढून मिळावं ह्यासाठी त्यामध्ये प्रेयर टाकायला लागते आणि त्या प्रेयर बरोबरच तुम्हाला सदरची जागा मोजणी करून घ्यावी लागत असते. त्यामुळे तुम्हाला कोर्ट कमिशन नेमावं लागत असतं. त्या कोर्ट कमिशनमध्ये जो भत्ता वकिलांचा असतो, जर वकिलांना तुम्ही कोर्ट कमिशन म्हणून नेमलंसा तर त्यांचा भत्ता द्यावा लागतो किंवा तुम्ही भूमी अभिलेखकडनं जर मोजणी मागवलंसा तर त्यांची जी काय असेल ती फी भरावी असेल. असा एक्स्ट्रा जो खर्च आहे तो तुम्हाला दावा चालवत असताना मित्रांनो करावा लागत असतो. त्याच पद्धतीनं महत्त्वाची गोष्ट आहे, समजा तुम्ही खालील ट्रायल कोर्टामध्ये जर तुम्ही दावा हरला किंवा जिंकला तर त्या संदर्भात तुम्ही जिंकला तर तुमचा प्रतिवादी अपील करत असतो, तुम्ही हरला तर तुम्ही जिल्हा कोर्टात अपील करत असता. त्याचा जाण्याचा खर्च, त्यानंतर लागणारा खर्च, हे तुम्हाला खर्च हे करावं लागत आता. आणि ह्यामुळं जादा खर्च, शारीरिक त्रास होतो, मानसिक त्रास होतो, जाणं येणं, आर्थिक सुद्धा खर्च होत असतो. ह्या पद्धतीनं कोर्ट फी सोडून तुम्हाला इतर हे खर्च तुम्हाला सहन करावे लागत असतात. त्याच पद्धतीनं तुम्ही डॉक्युमेंट ठेवणे, डॉक्युमेंटसाठी लागणारे जे काही डॉक्युमेंट्स सरकारी कार्यालयात असतील, इतर कार्यालयात असतील, ती काढण्यासाठी येणारा खर्च हे तुम्ही पाहत असतात. त्याचबरोबर हे कायदेशीर खर्च झाले. तुम्हाला अनऑफिशियल काही डॉक्युमेंट्स काढायचे असतात, त्यासाठी टेबलाकडून म्हणा, टेबलावरून म्हणा, ज्या काही रकमा तुम्हाला द्यायला लागत असतात, एखादा कागद आपल्याला वेळेत मिळत नाही, त्यासाठी आपण वेगळा मार्ग काहीतरी निवडत असतो आणि अनऑफिशियली आपण पैसे खर्च करत असतो. ते तुम्हाला मित्रांनो हा सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असतो. ज्यावेळी आपण कोर्टामध्ये दावा दाखल करतो त्यावेळी तुम्हाला अशा प्रकारे हे छुपे जे खर्च असतात ते मोठ्या प्रमाणात खर्च करावे लागत असतात. कारण ज्यावेळी प्रतिवादी कोणता अर्ज टाकल आणि त्याला कोणतं म्हणणं आपण द्यावं लागेल आणि त्यासाठी कोणते एव्हिडन्स गोळा करावे लागतील, कुठले पुरावे गोळा लागतील आणि पुरावा करण्यासाठी आपणला प्रवास करावा लागेल, त्या कार्यालयात जावं लागेल, त्या कार्यालयातली जुनी काही डॉक्युमेंट्स गोळा करावे लागतील. अशा पद्धतीचं अनेक प्रकारचा तुम्हाला खर्च करावा लागत असतो. आता मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे तुम्ही सगळं कोर्ट खर्च करीत असताना महत्त्वाची गोष्ट, आता हे खर्च वाचवायची कशी सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो ज्यावेळी अशा पद्धतीनं कोर्टाची पायरी चढत असताना जास्तीत जास्त तुम्ही खर्च वाचवण्याचा, हे इतर खर्च वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही निवडताना एक चांगला वकील निवडा, नाहीतर प्रत्येक वेळी तुम्हाला खर्च द्यावा लागेल. एक चांगला वकील निवडला असा तर तो चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि त्याचबरोबर जे काही विनाकारण अर्ज टाकायला लागतात कोर्टाकडे ते तुम्हाला सांगेल की हा अर्ज चालणार नाही. त्या पद्धतीनं एक अर्ज टाकला की तुम्ही समजायचं की तुम्हाला खर्च चालू झाला, मग तुमचा वादीचा असू दे किंवा प्रतिवादीचा असू दे तुमचा खर्च वाढला असं लक्षात ठेवायचं. एक जरी अर्ज जादा त्या दाव्यामध्ये आला तर त्याच पद्धतीनं जी काही कागदपत्र तुम्हाला गोळा करायची ती दावा दाखल केल्यानंतर तुमच्या वकिलांकडनं संपूर्ण माहिती घ्या आणि ती संपूर्ण कागदपत्र तुम्ही गोळा करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं आता डिजिटल डॉक्युमेंट्स मिळतात, ती कोर्टामध्ये चालतात, ती डिजिटल डॉक्युमेंट तुम्ही काढून ठेवणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं फार महत्त्वाची गोष्ट आहे,
जर तुम्ही कोर्टाची पायरी चढत असताना कायदेशीर वकिलांचा एक कायदेशीर सल्ला घ्या की सदरची केस मी दाखल करत असताना हिची सेटलमेंट करणं गरजेचं आहे किंवा आपल्याकडे केस होणार आहे का ह्याचा तुम्ही कायदेशीर आधी सल्ला घेणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, केस दाखल करण्यापूर्वी तुम्ही सेटलमेंट होती का बघा, त्यांच्याबरोबर तडजोड प्रतिवादेबद्दल होती का बघा, आणि तुमचा जो होणार आहे वायफळ खर्च, मानसिक त्रास आणि जी दगदग जीवनामध्ये होणार आहे, तुम्हीच नाही तर तुमचं कुटुंबसुद्धा ह्यामध्ये भरडलं जात असतं. त्या पद्धतीनं जितकाय तुम्हाला सेटलमेंट करता येईल, 2 रुपये तोटा होत असेल तर सहन करण्याची शक्ती ठेवून 4 रुपये कोटा जाण्यापेक्षा 2 रुपये तोटा झालेला फायद्याचं ठरेल अशा पद्धतीनं काही निर्णय तुम्हाला घेता येतात का तुमच्या जीवनामध्ये बघा. आणि कोर्टाच्या पायरीपासून जास्तीत जास्त लांब राहण्याचा माझा सल्ला असेल, प्रयत्न करा. सेटलमेंट होत असेल तर सेटलमेंट करा, पर्यायच नाही त्यावेळी तुम्ही कोर्टाची मित्रांनो पायरी चढू शकता. माझी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे, जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशीच जर काय कुणाला अडचण असेल तर हा व्हिडिओ माझा शेअर करा, त्यांना सांगा आणि मित्रांनो माझ्या चॅनलला लाईक करा. धन्यवाद.